नमस्कार. या माहिती सत्रात आज आपण स्वामी समर्थांच्या एका खऱ्या आणि थक्क करणाऱ्या कथेचा वेध घेणार आहोत. आता विचार करा, एकच व्यक्ती एकाच वेळी दोन दूरच्या शहरांमध्ये कशी असू शकते, हेच रहस्य आपण उलगडणार आहोत. तर झालं असं, कोल्हापूरचा एक अत्यंत निष्ठावान स्वामीभक्त स्वामींच्या दर्शनाची आस घेऊन थेट अक्कलकोटला पोहोचला. तिथे जाऊन त्याने अत्यंत आग्रहाने स्वामींना कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात येऊन दर्शन घेण्याची विनंती केली. पण स्वामींकडून काहीच स्पष्ट उत्तर न मिळाल्याने तो बिचारा भक्त थोडा निराश झाला आणि कोल्हापूरला परतला. पण खरी गंमत पुढेच आहे. कोल्हापुरात परतल्यावर तिथल्या पुजाऱ्यांनी त्याला एक थक्क करणारी घटना सांगितली. ज्या दिवशी स्वामी शारीरिकदृष्ट्या अक्कलकोटमध्ये होते, अगदी त्याच दिवशी कोल्हापुरात काहीतरी अविश्वसनीय घडलं होतं. पुजाऱ्यांनी सांगितलं की स्वामींसारखेच दिसणारे एक वृद्ध अवलिया आले, थेट गाभाऱ्यात गेले आणि त्यांनी अंबाबाईला बुक्का लावला. हे ऐकून भक्ताला लगेच उमगलं की हा दुसरा तिसरा कुणी नसून स्वामींच्या सर्वव्यापी असण्याचाच हा चमत्कार आहे. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, खऱ्या आणि निस्सीम भक्तीसाठी स्वामी कोणत्याही रूपात भक्ताच्या हाकेला धावून येतात. म्हणूनच तर हा चमत्कार त्यांच्या "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" या प्रसिद्ध वचनाची परिपूर्ण प्रचिती देतो. मूळ स्रोताने हा अनुभव शेअर करण्याचं आणि त्यांच्या आगामी प्रश्नोत्तर सत्रात नक्की सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. जाता जाता एक विचार करूया, आपल्या या समृद्ध परंपरांमध्ये अशा सर्वव्यापी अस्तित्वाच्या आणखी किती अज्ञात कथा असतील.